नाशिकमधील मुरलीधर लेन कापड बाजार या ठिकाणी श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि संत शिरोमणी श्री नामदेव महाराज गाथा पारायण 9 ऑगस्ट पासून प्रारंभ करण्यात आला। या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप झाला। 9 दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहात हरिकीर्तन, गजानन महाराज मुखवटा, पादुका आणि अभिषेक पूजन, भजन स्पर्धा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांसह सरगम म्युझिक अकॅडमी प्रस्तुत भीमगीताचा सुरेल संगम ठेवा संस्कृतीचा ग्रुपतर्फे नृत्याविष्कार, रांगोळी स्पर्धा, बाल चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज दिंडी सोहळ्याने तसेच महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली। सप्ताहाच्या अखेरीस शेवटच्या दिवशी आज परिसरातून भव्य मिरवणूक काढून महाआरती करण्यात आली। कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचा वाटप करण्यात आला। परिसरातील अनेक नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। याबाबत अधिक माहिती क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष जयंत कन्नडकर यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। नमस्कार, जय नामदेव। आज आपल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात नाम सप्ताहाची सांगता आहे। आपल्या सर्वांचा समाज बांधवांचा खूप चांगला सहयोग आम्हाला मिळाला। यापुढे वर्षभर आपण असेच कार्यक्रम साजरे करणार आहोत। येत्या काही दिवसात आपल्याकडे आरोग्य शिबिर, त्याचबरोबर आपली पॅथॉलॉजी लॅब आहे, तिचं डिजिटलायझेशन, त्याच्यानंतर आपण नामदेव महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहोत। युवा विद्यार्थ्यांसाठी एक चांगले चर्चासत्र आपण आयोजित करणार आहोत। महिलांसाठी काय करतो? महिलांसाठी आपल्याकडे आपल्या मंदिरामध्ये आपल्या इथे कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव असतो, आरोग्य शिबिर असतं महिलांसाठी पण। त्यासोबतच महिलांचे विविध कार्यक्रम होत असतात त्यांचे, जसं की रोजगार मिळावा, या सर्व गोष्टी महिलांच्या होत असतात। याच्यामध्ये मी सुनील जगताप, माजी अध्यक्ष, विद्यमान मार्गदर्शक। परंपरेप्रमाणे होणाऱ्या नामसप्त्याचा आज सांगता महाप्रसाद, दिंडी पालखी। खरं तर आज दिंडी पालखीला परवानगी नव्हती, तरी सुद्धा आम्ही त्याच्यात खंड पडू नाही दिला। नेहमीप्रमाणे नाशिक शहरातील शिंपी समाज बांधवांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला आणि आम्ही दिंडी पालखी पूर्ण केली। महाप्रसाद सुरू आहे। आतापर्यंत 500-700 लोक महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे, 500-700 लोकांनी, आणि अजूनही चालू आहे। संध्याकाळी कालीचे कीर्तन आहे आणि त्यानंतर गोपाल काल्याचं वाटप होईल। तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो। जय नामदेव। या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष जयंत कन्नडकर, सचिव बिपिन सोनवणे, खजिनदार पुष्पराज सोनवणे, कार्याध्यक्ष पंकज निकुंभ, उपाध्यक्ष उदय नारायण शेठ बिरारी, अमोल चांदवडकर, ज्ञानेश्वर पवार, डॉक्टर रत्नाकर मेटकर, शरद कापडणे, हर्षद सोनवणे, मंजित जगताप, गौरव सोनवणे, भालचंद्र ब्राह्मणकर, सुधीर शिंपी, संतोष पागुल, राजेंद्र महाले, दिनेश जगताप, अमर विश्वनाथ शेठ सोनवणे, हेमंत सोनवणे, सुनील जगताप, महेंद्र शंकर शेठ जगताप, राजेश जगन्नाथ शेठ खैरनार, सुनील सुधाकर शेठ चव्हाण, संदीप खैरनार, योगेश मदन शेठ पवार, अजय कापडणे, अशोक शेठ चांदवडकर, विलास शेठ चांदवडकर, अविनाश शेठ चांदवडकर, द्वारकानाथ सोनवणे, संजय खैरनार, रत्नाकर आहेर, प्रवीण देवरे उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।